भाजपचे आणि शिंदे गटाचे सगळे आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात गेले होते. भाजपचे आमदार दरवर्षी जात असतात. त्या ठिकाणी त्यांना उद्बोधन करताना संघ पदाधिकाऱ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की सामाजिक विषमता जर दूर करायची असेल तर जातनिहाय जनगणना नको अशी संघाची भूमिका आहे. ठीक आहे की जातीअंताची लढाई जी आहे ही झाली पाहिजे, ती होते आहे. परंतु आपण पाहिलं की एवढे अनेक वर्ष प्रयत्न करून सुद्धा ह्या जातींमधली लढाई जी आहे ती काही संपत नाही. ती या देशातच आहे अशातला भाग नाही. धर्मात सुद्धा लढाया आहेत, ते आपण पाहतोच. काही ठिकाणी ते जगात सुरूच आहेत. आणखीन आजचं वास्तव जर पाहिलं, एक विचार म्हणून हा उत्तम आहे, त्याला विरोध करायचं काही कारण दिसत नाही. गावागावातलं वास्तव जर आपण पाहिलं, प्रत्येक राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे. निवडणुकीच्या वेळेचं सुद्धा आपण जे काही घडतंय ते आपण जर पाहिलं तर अनेक वेळेला जात पुढे करूनच जे आहेत अनेक गोष्टीवर निर्णय होतात. कधी मतदार सुद्धा, निवडणुका सुद्धा, आणि काही संपतच नाही, वाढतच चाललेलं आहे. बरं, दुसरं असं म्हणजे की आम्ही ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला काही कारण, त्यातलं एक कारण असं आहे की 1931 साली जी इंग्रज सरकारनं त्यावेळेला जातीगणना केलेली होती त्याच्यामध्ये ओबीसी 54% आहे असं त्यांनी म्हटलं. ते मंडल आयोगाने सुद्धा तेच म्हटलं. पण आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी काही द्यायचं घ्यायचं म्हटलं, एखादी सवलत, तर लोक कोर्टात जातात आणि कोर्ट विचारतं की तुमचा एम्पिरिकल डाटा द्या, तुमचे आकडे सांगा, तुम्ही किती आहेत ते सांगा. मग त्यांना ते तरी सांगितलं पाहिजे कोर्टांना की याच्या पुढे जे आहे तुम्ही आम्हाला 54% आहात, आम्ही ओबीसी धरून चला. तिथे आम्हाला ते विचारतात की तुमचा आकडा किती. एवढंच नाही तर SC ST प्रमाणे ओबीसी समुदायाला सुद्धा देशभरामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारकडून फंड्स मिळाले पाहिजेत. या संदर्भामधली ज्या वेळेला समित्या निर्माण झाल्या, खासदार सुमित्राताई महाजन आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेब यांच्या अंतर्गत, त्यावेळेला सुद्धा त्याने हाच मुद्दा उपस्थित केला की या समुदायाला मदत करायला पाहिजे. हा गरीब आहे, अडचणीत आहे, परंतु यांचा डाटा आपल्याकडे नाही. मग आता तो डाटा कसा गोळा करायचा ते सांगा. नाही तर आहे आम्ही सांगतो ते मान्य करा. प्रत्येक वेळेला समित्या सांगणार की डाटा नाही, भारत सरकार सांगणार की डाटा नाही, कोर्ट सांगणार की डाटा द्या, आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे अडवणूक होते आहे काही सवलती देण्याच्या बाबतीमध्ये. मग करायचं का? त्यामुळं जाती गणना करा. आता काही जाती तर प्रत्येक जात सांगते. आता मला असं वाटतं की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरंगे म्हणाले काहीतरी 6 कोटी आहेत मराठा समाज, असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं. काय कमी जास्त 6 कोटी आहेत. आता 6 कोटी जर म्हणजे ते 50% झाले, आणि 50% मध्ये बाकीचे सगळे समाज. मग आता ते कसं काय खरं म्हणायचं? मग होऊ द्या ना. ते 50% आहेत का? ओबीसी 54% आहेत. आता ओबीसी 54% आहेत, ते 50% आहेत, बाकीचे सगळे आहे असं म्हटलं तर हिशोब गेला 150 कोटी 150%वर. 12 कोटी म्हणजे 18 कोटी 20 कोटी लोकसंख्या असली पाहिजे महाराष्ट्राची. ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टीची जी काही ते प्रश्न निर्माण होतात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे मग आम्ही म्हणतो की बरं ठीक आहे, जात गणना करा, त्याच्यामुळे ओबीसी किती आहे हे समजेल. बरं, आता ओबीसीमध्ये परत रोहिणी आयोग लागू करायचं अशा सुद्धा मागण्या वरती यायला लागल्या. मग त्या जर तो आयोग लागू करायचा असेल तर ओबीसीमधले जे घटक आहेत लहान मोठे, म्हणजे 374 जाती तर महाराष्ट्रात येतात, मग त्या घटकातले जे आहेत छोटे मोठे ज्या जाती आहेत त्यांची संख्या किती आहे ती सुद्धा लागणार. मग प्रत्येक ठिकाणी जे आहे
लोकसंख्या तुमची किती हाच प्रश्न जर विचारणार असाल तर मग जातगणना करा. नाहीतरी 1931 पासून जातगणना झाले नाही, त्याला झाली आता किती वर्ष झाली, आता 70 वर्ष आणि 20 वर्ष 90 वर्ष झाली समजा. मग कुठे जाती संपल्या? उलट जातीतल्या लढाईच वाढत आहेत. 70 वर्षात नाही संपल्या ना. विचार चांगला आहे, संत ज्ञानेश्वराचा तो विचार आहे, महात्मा ज्योतिराव फुलांचा सुद्धा तोच विचार आहे की मनुष्य ही एक जात आहे, ती धरूनच आपण वागलं पाहिजे. पण वास्तविक पाहता जे आहे या व्यवहारामध्ये ते होत नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे संख्या किती हा प्रश्न निर्माण होतो आहे. सर, शिंदे समितीचा अहवाल, दुसरा अहवाल काल सादर झालेला आहे आणि जे आकडे समोर येत आहेत 54 लाख नोंदी कुणबी मराठ्यांच्या ज्या आहेत ह्या आत्तापर्यंत आढळल्याचं म्हटलं जात आहे. तुम्ही म्हणत होता, तुम्ही अनेक आक्षेप या संदर्भात नोंदवलेले होते यापूर्वी की 13,000 ते 17,000 कसे काय होतात इतक्या लवकर. 15 कोटी इतके दाखले जे आहेत हे तपासले गेलेत असं म्हणतात. काय तथ्य, तुमचं काय मत आहे याबाबत? काय तर ते तुम्ही असं ऐकलंय, तसं ऐकलंय, असं लिहिलं, असं समजलं, याच्यावर उत्तर देणं फार कठीण आहे. तुम्ही काय म्हणे 15 कोटी काय? 15 कोटी दाखले तपासले गेलेत असा. 15 कोटी दाखले म्हणजे 15 कोटी माणसं तर पाहिजेत. या राज्याची लोकसंख्या जर 12-13 कोटी असेल तर 15 कोटी कुठून येतील? त्यामुळे आपण थांबूया, बघूया. आता मुख्यमंत्र्यांचं आज कदाचित त्याच्यावर उत्तर आहे, त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, काय त्यांना सापडलं, काय नाही, त्याच्यानंतर आपल्याला बोलता येईल. त्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झालेली होती. मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झाली, त्यानंतर तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघांची भेट सुद्धा झालेली होती. या भेटीमध्ये त्यांनी असे काही आकडे किंवा या तपशील आमच्या भेटीत त्याचा आणि याचा काही संबंध नव्हता, त्या वेगळ्या कामाचे. पण इतक्या मोठ्या विषयासंदर्भात तुमच्यात एकही वाक्य तुम्ही बोलला नाहीत किंवा चर्चा झाली नाही असं आम्ही समजायचं? इतका ज्वलंत विषय, तुम्ही या संदर्भात इतकं 45 मिनिटं भाषण केलं मी त्या विधानसभेत. मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही याबाबत बोललात. आता मुख्यमंत्री त्यांना मी कसं विचारू? ते आता अभ्यास करतायत अजून, ते नंतर सांगतीलच काय. पण हे आकडे जे समोर येते ते तुम्हाला मान्य आहेत का, किंवा तुमचा आकडा जर असेल तर त्या आकड्याला आधार काय ते अगोदर सांगा, मग मान्य आणि अमान्य करावं लागेल. तुम्ही म्हणतायत की मुख्यमंत्री सभागृहामध्ये हे मांडतील, त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये मंत्र्यांबरोबर तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर डिस्कस. मला माहिती नाही कॅबिनेट आहे काय, असेल तर ते कॅबिनेटमध्ये सुद्धा. मला निरोप आला नाही का कॅबिनेटचा? अजून तरी बिझनेस ॲडवायझरीचा निरोप आहे. कॅबिनेट आहे 6 वाजता कॅबिनेट आहे म्हणतात. कॅबिनेटमध्ये जेव्हा हा शिंदे समितीचा अहवाल ठेवला जाईल त्यावेळी चर्चा करेल ना. जरांगे पाटलांची जी भूमिका बघतो, आता ते परत असं म्हणतायत की आई ओबीसी असेल तर मुलांनाही द्या, म्हणजे वडील जरी नसतील ओबीसी, आई ओबीसी असेल तरी पण मुलांना. असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा, मागण्या म्हणा, ह्या दिवसेंदिवस एक वाढतच जातात. अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाहीमध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत ते तपासा. मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या. मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या. मग आता त्यांनी आणखीन एक नवीन हे काढलं. आता हे परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं? शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे. मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण होत आहेत. जरांगेने ही जी मागणी केली आईच्या जातीच्या आधारावर खूप प्रॉब्लेम वाढून जातील, म्हणजे असं ते मागणी जरी करत असले पण आरक्षणाचे पूर्ण याच्यामध्ये खूप समस्या निर्माण होतील अशा मागण्या. मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न उद्या शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनमध्ये, शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशनमध्ये येईल. मग काय करणार आपण? तर ते जे आहे काय त्याचा अभ्यास करावा लागेल ना. आणि ते त्या सगळ्यांना मान्य आहे का ते?
साधारणपणे जे आहे आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याची, वडिलांची जात लावण्याची, असं मला वाटतं. वारंवार जे सांगितलं जातं की ओबीसीला कुठलाही धक्का न लावता आरक्षण दिलेलं आहे, पण हे कितपत शक्य? कारण की आता जर एवढ्या प्रमाणामध्ये जर नोंदी सापडल्या असतील, एवढे दाखले जर दिले तर त्या ओबीसीला धक्का लागतोच ना. नाही, आमचं म्हणणं तेच आहे की अजून त्यांचा आकडा ऑथेंटिक काही बाहेर आलेला नाही, परंतु ते तर स्वाभाविक आहे की जर एखाद्या ठिकाणी आता आपण इथे समजा 10 लोक आहोत आणि 10 लोकांना बसायला खुर्ची आणि जागा आहे, तिथे आणखीन 20-25 लोक आले तर चेंगराचेंगरी चल, कोणालाच काय जागा भेटणार. तीच गोष्ट जी आहे, आता जे काही 17% आरक्षण 374 जातींना शिल्लक आहे, त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कुणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणात झाली तर मूळ ओबीसी जे आहेत, खरे ओबीसी किंवा खरे कुणबी पहिल्यापासून असलेले, त्यांच्या वाट्याला काही येणार नाही. त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहे त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही. बरं, ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षणसुद्धा लागू होणार. म्हणजे एकसुद्धा लहान समाजाचा माणूस, बेरड समाजाचा, रामवंशी समाजाचा किंवा इव्हन माळीतेरी समाजाचा सरपंचसुद्धा होणार नाही. जर हे सगळे असे त्या ओबीसीमध्ये जर आले तर म्हणजे राजकीय आरक्षण आपोआपच लागू होतं त्यांना. ओबीसीमध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की त्यांना राजकीय आरक्षण नको, पण ओबीसीत आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं. पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण, नोकरीमध्ये ते लागू होईल. ते राजकीय आरक्षणामध्ये ते लागू होणार नाही. म्हणून आमचं म्हणणं तेच आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या. एक तर याच्यामध्ये फार गर्दी होईल, कोणाला काय मिळणार नाही, आणि दुसरं राजकीय आरक्षण तर सगळ्यांचं संपूनच जाईल. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांना नेमण्यात आलेलं आहे. तेच जरांगेंचं उपोषण सोडवायला गेलेले होते, त्यांच्या पायाजवळ बसलेले होते असं तुम्ही म्हटलेलं होता. ते कसे काय न्याय देऊ शकतील? त्यांच्या नियुक्तीबाबत आपलं काय मत आहे? असं आहे की आता सरकारनं म्हणजे शिंदे साहेबांनी ते नेमलेलं आहे, तर त्यांनी आता न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आमच्या मनामध्ये तेच आहे की हे कसं काय, एक तर जे आहे न्यायाधीशांनी जाणं, हे कुठे असं उपोषण सोडायला, हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि आपण हे कदाचित पाहिलेलं. आता 30 मंडळी जी आहे तिथे बसलेली आहे, पण असं ते सांगत आहेत की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भामधला ॲक्ट तयार करायचा आहे. ठीक आहे, करा, त्याला आमचा विरोध नाही आहे. मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्यासाठी, वेगळा कायदा करण्यासाठी 2 वेळा तो केला, आम्ही हातवरती केला, मंजूर केला, तो काही टिकला नाही, तिसऱ्यांदा करा. आणि तो जर कोणी करून देत असेल तर करा. आता आमचं काय म्हणणं नाही. शिंदे समितीचा विषय असेल किंवा आता मागासवर्गीय आयोगाचा विषय असेल, प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठपणे तुम्ही मांडताय आणि तुम्ही सांगताय सातत्यानं की हे कसं शक्य नाहीये किंवा ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागेल. इतर तुमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील किंवा तुमच्या पक्षातले नेते असतील, त्यांना हे सगळं का समजत नाहीये? तुम्ही एकटेच वोकल आहात या बाबतीत. आमच्याच पक्षातले कशाला, सर्वच पक्षातले किती लोक बोलतात, किती लोकांनी एकतर्फी बाजू घेतली. किंबहुना जे ओबीसी आहेत ते सुद्धा काय म्हणाले, किंवा ज्यांची घरं बिरं जाळण्यात आली ते सुद्धा काय म्हणाले. तो प्रश्न जसं तुम्हाला पडलेला तसं आमच्या सुद्धा पुढे तो प्रश्न आहेच. पण भुजबळ साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की अहवाल आता आलेला आहे, त्याच्यात आकडेवारी येईल, त्याच्यानंतर मी असं काही म्हणालेलं नाही. मी कुठे अहवाल आलेला एवढंच म्हणालो. त्याच्यामध्ये मंत्रिमंडळात काय आहे नाही. आणि काय नाही मला काय माहिती आहे. संख्या सांगतोय, जर जी संख्या आता आम्हाला जी कळाली आहे ती 54,000. जर आणि तरवर मी हायपोथेटिकल प्रश्नांना उत्तर देत नाही. सर, एकीकडे ओबीसी मधून मराठा आरक्षण मागत आहे, तर दुसरीकडे धनगर सुद्धा आरक्षण मागते, ते एसटी मधून. एसटी धनगरांचा तो प्रश्न वेगळा आहे, पण विरोध होत आहे. मग या सगळ्या आरक्षणाच्या एकंदर असं आहे की तो प्रश्न जो आहे वेगळ्या पातळीवर, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा धनगर समाजाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा काही चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी काही एक समिती नेमलेली आहे
आणखी त्याचबरोबर हायकोर्टात सुद्धा एक केस सुरू आहे काय तो त्यांचा एक वेगळा प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न जो आहे हा वेगळा आहे की ओबीसीमध्येच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु सरकार जे सांगतं की नाही ते काही शक्य होणार नाही, ते बरोबर ते शक्य होणार नाही. परंतु कुणबी सर्टिफिकेट घेतल्यानंतर मात्र आपोआपच बॅकडोअर एंट्री होते, हे माझं म्हणणं आहे. पण ही बॅकड्रॉप एंट्री आहे तीच घातक दिसून येते. कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र दिलं ही जरी आपण म्हणतोय की सुविधा घेणार नाही, पण आता कुठेतरी शैक्षणिक वर्ष देखील सुरू होत आहे, त्यामुळे कुठेतरी अडचण होते का ह्या सगळ्या गोष्टी? काय प्रश्न नाही समजला. शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही म्हणताय की जी मी तुम्हाला सांगितलं बॅकडोर एंट्रीने जर चुकीची अशा प्रकारचे जर प्रमाणपत्र दिली गेली आणि प्रचंड प्रमाणावर जे आहे इथे ओबीसीमध्ये एंट्री झाली तर ओबीसीचे जे आहेत सारे हक्क आणि त्यांचा जो वाटा जो आरक्षणाचा आहे तो निश्चितपणे संपेल. नितेश राणेंनी एक ट्विट केलं होतं काल. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आणि मनोज जरांगे जे बोलताय त्यांनी मूळ मुद्दा जो आहे तो बाजूला राहतोय म्हणून बोलणं बंद करावं. ठीक आहे, आता तुम्ही जे प्रश्न विचारता त्याला मी उत्तर देतो. दुसरं काय, आता तुम्ही विचारलं नसतं तर मी कशाला उत्तर दिलं? सर यावर प्रश्न निर्माण होतात, काही प्रश्न तुम्ही निर्माण करता, काही प्रश्न जे आहेत म्हणून जरांगे निर्माण करतात, त्यामुळे बोलावं लागतं. काय नसते बीटची जाळपोळ झाली आणि शांततेनं आतापर्यंत जे 58 वर्ष निघाले मराठा समाजाचे, तर कुठे कोण काय बोललं होतं? कुठे कोणावर काय टीका केली होती? पण टाळी एका हाताने वाजत नाही. मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला काही सांगण्यात आलं की तुम्ही ज्या पद्धतीनं भूमिका मांडताय कदाचित त्यावरून प्रक्षोभ होऊ शकतो, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, असं काही बोलणं झालेलं आहे तुमचं मुख्यमंत्री? आम्ही तुम्ही ओपनली सांगतोय ना, त्यांच्याशी मी काय चर्चा, मी ओपनली सांगतोय. मी कायदा हातात घेतला नाही, मी एक दगड मारला नाही, मी कोणाला धमकी दिलेली नाही. चाळपोळ कोणी केले ते पहा, मेसेज कोण पाठवते ते पहा, धमक्या कोण कोणाला काय देतात ते पहा. 24 डिसेंबरमध्ये कधी नंतर तुम्हाला कसा तुमचा कार्यक्रम करतो वगैरे जे वर्तमानपत्रातून तुम्ही छापता हां ते कोण करतं ते पहा. मी तर जे आहे फक्त लोकशाहीमध्ये जो अधिकार मला दिलेला आहे माझं मत व्यक्त करण्याचं, बोलण्याचं किंवा एखाद्याच्या मताच्या विरुद्ध जे आहे माझं मत मांडण्याचं, तो माझा अधिकार मी बजावतो आहे. आज हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी आज सगळे महायुतीचे नेते जे आहेत, आमदार जे आहेत, त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं श्रद्धांजली वाहण्यासाठी. आय डोंट नो, तुम्ही गेला नाहीत म्हणून मी एवढं लवकर जाणं पण शक्य नाही, मला माहीत पण नव्हतं. वैचारिक मतभेद असल्यामुळे तुम्ही जाणं टाळलेलं आहे. पुढे सर राष्ट्रवादीचा सर कोणीच गेलेलं नाहीये, म्हणजे तुमचं ठरलेलं पक्षामध्ये ते अजित पवारांना विचार. मराठा रिजर्वेशन के ऊपर सीएम रिप्लाई दे सकते ऐसी आशंका जताई जा रही है क्योंकि शिंदे समिति का जो रिपोर्ट है वो पेश किया गया है, जो आंकड़े सामने आ रहे हैं 54 लाख अभी तक कुणबी सर्टिफिकेट जो है वो फाइंड आउट हुए ऐसा कहा जा रहा है. आपका क्या मत है इसको? देखिए, जो आंकड़ा आप बता रहे हैं मराठा आरक्षण के बारे में, वो मेरे सामने तो फिलहाल तो नहीं है. ये तो अखबार में जो आता है हम पढ़ते हैं, आप बोल रहे हैं, मगर जब तक ऑथेंटिक मुख्यमंत्री नहीं बोलते हैं, जो आज मुख्यमंत्री शायद बोलेंगे शाम को विधान भवन में, विधानसभा में, उसके बाद ही उसके ऊपर जो है कुछ मत प्रदर्शन किया जा सकता है. मगर वो बार बार ये कह रहे हैं कि हम ओबीसी के ऊपर अन्याय नहीं करेंगे, और जब अगर ओबीसी के ऊपर अन्याय होता है तो हम उसके ऊपर जो जरूर उंगली उठाएंगे. समिति में कुछ गड़बड़ चल रही है, इस प्रकार का वक्तव्य आपने पहले किया था. क्या लग रहा है आपको कि ये काम ठीक से चल रहा है? क्योंकि 15 करोड़ दाखिले जो है वो अभी तक इन्वेस्टिगेट देखिए, आप बोल रहे हैं कि 15 करोड़ दाखिले ये वो. अब 15 करोड़ दाखिले जो है, 15 करोड़ हमारी जो है जनसंख्या नहीं है, महाराष्ट्र की पॉपुलेशन 15 करोड़ नहीं है. आप जो बोल रहे हैं वो जो सवाल जो है मैं समझ नहीं पा रहा. इतने बड़े पैमाने पर अगर ये सर्टिफिकेट्स बांटे जाने वाले हैं तो क्या आपको लगता है कि ओबीसी का आरक्षण? देखिए, अगर कुणबी जो है उस नाम से अगर बैकडोर एंट्री होती है, जो सही कुणबी है उनको हम मान्यता देते हैं. मगर अगर गलत सर्टिफिकेट के साथ अगर ओबीसी में कोई प्रवेश लेता है तो हम उसका विरोध करेंगे. आपने कहा कि राजनीतिक आरक्षण में भी दखलंदाजी होगी इससे. ऐसा है ना कि जो सामने वाले जो मनोज जरंगे बोल रहे हैं कि ओबीसी में हमको आरक्षण दे दो,
तो इसका मतलब है कि एक तो ओबीसी की संख्या 54 करोड़ है, 54% प्रतिशत है। इसमें जो है इतनी सारी जो है 374 जनजातियाँ सब कुछ है। अब इसमें 27% जो है आधा मिला है 54% के सामने। अब वही हमको पूरा नहीं हो रहा है। अभी तक जो मैंने देखा उससे आंकड़ा बताया कि 9.5-10% तक जो है ओबीसी आज सरकार में उनको लिया गया है। भारत सरकार में भी वही हाल है। तो इनका ही पूरा नहीं हो रहा है और बड़ी संख्या में अगर दूसरे समाज के लोग यहाँ आते हैं नए तो और भी दिक्कत खड़ी होगी। ये हमारा कहना है। इसलिए हम चाहते हैं कि उनको अलग से रिजर्वेशन दिया जाए, अलग से आरक्षण दिया जाए। हम उसको जो है सपोर्ट कर रहे हैं, अलग से दे दो। जिस तरह से आप सरकार में होने के बावजूद सच्चाई बयां कर रहे हैं, सरकार के बाकी सारे लोग यही बताने की कोशिश करें कि ओबीसी आरक्षण को ठेस नहीं पहुंचने देंगे। हाँ, तो वो बोल रहे हैं, तो हम देखिए वो बार बार बोल रहे हैं कि ओबीसी आरक्षण को ठेस नहीं पहुंचेगी। और हमें जहाँ शक है, लगता है, वहाँ हम अपनी बात रखते हैं लोगों के सामने कि ऐसा नहीं होना चाहिए, ये ठीक नहीं है, क्या गलत है क्या सही है, लोगों के सामने हम रखते हैं। हम विधान भवन में भी, विधानसभा में भी हमने ये बात रखी, बाहर जो रैलीज हमारी होती है उसमें भी ये बात हमने रखी, आपके सामने भी ये बात हम रख रहे हैं। दूसरा एक महत्वपूर्ण मुद्दा था कि आज आरएसएस ने हेगडेवार की स्मृति नहीं, हमें पता नहीं था और शायद अजित दादा को उन्होंने बताया होगा, आपको नहीं पता। लेकिन वहाँ पर संघ के पदाधिकारियों ने जातीय जनगणना का विरोध किया है। उनका कहना है कि जाति व्यवस्था नष्ट करना है तो जनगणना क्यों की जाए, उस पर क्या लगता है? नहीं, मुझे पता नहीं है कि उधर कहाँ क्या चर्चा हुई, ये मुझे नहीं पता है। और आप बोल रहे हैं कि जाति गणना को विरोध करें, तो ये तो बात सही है। जैसे हमारे ज्ञानेश्वर जो है, संत ज्ञानेश्वर, उन्होंने भी कहा था अवघे विश्व च माझे घर। महात्मा ज्योतिराव फुले भी वही कह रहे थे। पर बात यह है कि दिन भर दिन जो है इस देश में जो है जाति के ऊपर झगड़े बढ़ रहे हैं। 1931 में इंग्रज गवर्नमेंट थी, ब्रिटिश गवर्नमेंट, उन्होंने जाति गणना की थी। उसके बाद आज करीबन 30 और ये 70 और ये 20, 90, 55, 95 ईयर्स हो गए करीबन। कहाँ जाति अंत हुआ? क्या जातियाँ भूल गए लोग? उल्टी जो उनकी लड़ाइयाँ बढ़ रही है। और ये एक बात रही। और दूसरी बात रही, जहाँ ओबीसी के बारे में जब हम कुछ मांगने जाते हैं तो कोर्ट पहले बोले कि भाई एम्पिरिकल डाटा लाओ, तुम लोग कितने हैं क्या है। तो कोर्ट को बोल दीजिए ना कि भाई पूछो मत। जो मंडल आयोग ने कहा, जो 1931 की जो जाति गणना ब्रिटिश गवर्नमेंट की है उसको मान लो 54%। मगर कोर्ट हर बार जो है उसके ऊपर उंगली रखेंगे। इतना ही नहीं, जब जैसे कि शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब को, आदिवासी और दलित समाज को जो भारत सरकार के ओर से निधि मिलता है, फंड्स मिलते हैं, राज्य सरकार के ओर से भी वैसा फंड्स ओबीसी को मिलना चाहिए, ये सब मानते हैं। तब के जो है खासदार थी लोकसभा अध्यक्ष बनने के पहले सुमित्रा ताई महाजन, उनकी एक कमेटी थी सांसदों की, दूसरी एक कमेटी थी मनमोहन सिंह साहब की। दोनों समितियों ने जो कहा कि ओबीसी की हालत बहुत बदतर है, उनको मदद देनी चाहिए। मगर हमारे पास डाटा नहीं, तो हम क्या कहें कि कितना दिया जाए। अब वो डाटा नहीं है, तो डाटा जमा करने की कोशिश की गई। हम सुप्रीम कोर्ट में भी गए थे, फिर प्रणब मुखर्जी संसद में जो इस बात को जो समीर भुजबल, स्वर्गीय मुंडे साहब ने रखी, सब लोगों ने उसको सपोर्ट किया। उसके बाद में कुछ डाटा जमा हुआ, मगर कोर्ट में कहा गया कि वो डाटा ओबीसी का नहीं है। तो ये ऐसी जो है बातें चलती है। कोर्ट एक तरफ से हमको डाटा मांगेंगे, दूसरी तरफ से कोर्ट आप बोलेंगे जाति गणना मत करो। और बिहार ने तो की है, तो वहाँ कहाँ जाति में कुछ लड़ाइयाँ तो हुई नहीं है।
तो जब तक जो है ये प्रयास तो जारी रखना चाहिए कि जाति जाति या जो है आपस में ख़त्म होना चाहिए, वो हम भी मानते हैं, मगर जब तक ये नहीं होता है तब तक जो लोग जो है, जो क्लास है ओबीसी अदर बैकवर्ड क्लास, जिसमें छोटी छोटी जाति आती, जब तक वो दबे हुए हैं, जब तक उनका पूरा आरक्षण कभी अभी तक मिला भी नहीं है कहीं भी, तब तक तो कम से कम जनगणना करो, जाति गणना करो, और उस हिसाब से जो है उनकी उन्नति के लिए जो भी निधि देना चाहिए, फंड्स देना चाहिए, पॉलिटिकल उनको जो प्रोटेक्शन देना चाहिए वो देना चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।